रावाताईची ध्यान म्हणा डोळ्याला फट फोडून धरला जीवन देवावे पूजन होईले कळसाले तिला वजांतर तुका म्हणे त्यांचे कृपाने कधी चालीस पारू बाबाजी सद्गुरु दासत्कार जयांचे कैलास म्हणून होय सकाळी त्याच्या अधिकरण त्याचे वंश श्री गुरुचे ते ज्ञानेश्वरा पावन झाली चराचरी तुमचा अनुभव लागलो पतित पतित मी त्रिवाचा पतित परितु आपुल्या सत्ते मज करारे सरते अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलू हा बोलता सत्ते मज करारे सरते श्री संतांची माता चरणावरी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव काय द्यावे याशी व्हावे उत्तराय ठेविता हा पाय जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु येचे चित्ती तैसे मज येती संभाळीती काय देऊ याशी व्हावे उत्तराय किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देवो तुम्हाशी मज पामराई काय थोरपण पायची वाहन पायवरी संत सज्जन माझे मायबाप प्रथम कीर्तनापेक्षा महत्वाची जे आम्हाला बाळा कीर्तन कमी झालं चालेल 2 वाजेपर्यंत झालं तरी काय हरकत नाही वाजले किती आधी बघा इथे पुन्हा म्हणाल महाराज काय एवढं लांब गेले किती वाजले का बघा विठ्ठल विठ्ठल आज या तुमच्या काढणे पंचक्रोशी भाग्य तरी ऋणी देवायसा ब्रह्मभूत काय होतचे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा मायबाप या गावात प्रथम आमचे हरिभक्त परायण जयवंतरावजी महाराज यांनी आतापर्यंत खूप असं सगळ्या कीर्तनकारांना साथ दिली पण मला वाटतंय नामोल्लेख कुणीच केला नाही बरं का
कारण त्याने जर नसले का नाही तर आम्ही असं केलं तरी काही फायदा नाही. कारण हे चालायचं बंद झाल्यावर काय करणार. प्रथम त्यांचे आभार. माझ्या वारकऱ्यांना, माझ्या वैष्णवांना सकाळ संध्याकाळ दुपार चहा पान जेवण, उत्कृष्ट जेवण त्या संत. थांबा, मध्येच कोणीतरी करतंय दंगा. आता किस्ती सांगा थांबा, आम्ही तो थांबा नाही तर निघा. विठ्ठल जास्त वेळ नाही. किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत करायचं का कीर्तन? 4 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत. धन्यवाद. विठ्ठल मोठा श्रेय आमचे बोरशे महाराज पंढरपूरकर मृदुंगाचार्य. त्यांनी सुंदर असं पकवान मानन 7ही दिवशी आज 8व्या दिवसाला सुधी माझा ऐकले येड्याचा बसले पकवाजावर. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तसेच माझे ग्रामाचे श्रोते, तुम्ही जर नसला का नाही, तुम्ही नसला तर आम्ही असंच करायची पाळे. पहिल्या तुमच्यासाठी टाळ्या आमच्या. संत सज्जन माझ्या नाव. कोणी घरी असेल त्याचं बी कल्याण हो, फिरायला गेला त्याचं बी कल्याण हो, मंडपात आलाय त्याचं बी कल्याण हो. आणि आमचे हे रोज व्हिडिओ करतात काका कुलकर्णी काका, त्यांच्यासाठी बी टाळ्या वाजवा. तिसरी गोष्ट, 2 आमचे सुंदर गाणं. जरा कीर्तन कमी झालं तरी चालेल. गायनाचार्य ही आमची गिरेवाडी गुरु. काय तुमच्या संस्थेचं नाव काय? संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था गिरेवाडी. त्या मुलांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि आमचे गायनाचार्य आमचे सबका महाराज आणि सगळे संयोजक मंडळी. मला वेळ कमी महाराज, ती मला एका पळतोय धावतोय का. माझ्या गावात असणारे दवाखाना चालवून सरकारी डॉक्टर, इतर मान्यवर, आमच्या शालेय शिक्षक असतील. माझं हरिल चित्त भार भीत विसरले, आता कैशी जाऊ घरा बरानो ही लौकिक. आता घरी तरी कसं जायचं. येड्या म्हणतीला मला ही बिघाडली बाय रोज कीर्तनात जाऊन बसायला लागली. काय म्हणतो नीट ऐका, ही बाय बिघाडली कीर्तनात जाऊन बसायला लागली. हरीने माझं मी जास्त काय करणार, थोडक्यात कालच्या राज्याचा मोज का कीर्तन. हरीनं माझं हरलं चित्त भार. काय कळलं नाही, धन कळलं नाही, पैसा कळला नाही, व्यवहार कळला नाही, सगळं विसरून गेलं. पण कशाने कोण दिलं. वासना वाढाळ काय दादा, वासना वाढाळ काय, वासना वाढाळ काय, वासना वाढाळ काय, वासना वाढाळ काय, मनशात रचना वासना. एक मन म्हणते जाऊ का ना ग बाया, आता माझं केस पिकली आणि आता मला काय म्हणतील का, काय होते पण जातेच. आणि मनाला निश्चय करते मी बाया जातीच बरं का, मला इथं काही करमत नाही. का करमत नाही. घरी नंदा दावाचा तुझा सर छळतील रे मजला, घरी नंदा दावाचा तुझा सर काय म्हणतील मजला, घरी नंदा दावाचा तुझा सर काय म्हणतील मजला, घरी नंदा दावाचा तुझा सर काय म्हणतील मजला. सोड रे सोड रे कामा, सोड रे सोड रे माऊली. तुम्हाला जावा किती आहे ना, नंदा येता का काय, किस्ती आहे ना, ह्या येता सगळं. तृष्णा वासना या नंदा आहेत बरं का, जावा नंदा. यांनी वेड केलंय तुम्हाला. घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला, सोड रे काना
मला याच घडीला घरी नंदा जावा सासू. आता माऊली तुम्ही आज बरेच 7 दिवस या ठिकाणी ते का आला? का आला? प्रश्न माझा का आला? सांगा की का आला? कसला आनंद? 2 शिव्या देण्यासाठी म्हणून ऐकून आलं. विठ्ठल मायबाप हो, माझ्या माता बहिणीनो, हा आनंद त्रिगुणात नाही, स्वर्गीची आम्हाला इच्छित आहे देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्मा हा आमचे 2 गाय काय केलं. तुम्ही रेतचा घोडा पाहिलाय का? रेतचा घोडा इतकी धावत्या मी बसाय बघते पण गावच ना. विठ्ठल माऊली पक्का भाऊ हे का सांगतो लक्षात घ्या. तुम्ही रेतच्या घोड्यासारखं रात्रंदिवस पळताय. रेतच्या घोड्यासारखं आज लागेल मटका, उद्या लागेल मटका, कवा होईल माझा चटका. अरे एक ना एक दिवस होईल चटका. मटकापेक्षा याड लावा त्या भजनाचं आणि कीर्तनाचं. मायबा ती गवळण येडी झाली. येडी तुकोबाला स्वतः सांगतात मी गवळण आहे, मी गवळण आहे. कशात वेळी झाली? कशात? ह्या भगवान परमात्माच्या नावात वेडी झाली. बोला वेडी झाली राधाबाई. पुन्हा वाचली काय? चला ती राधा वेडी झाली. तुकोबाला सांग मी वेडा झालो, वेडा झालो. भगवान परमात्माच्या चिंतनात ऐकायच नाही का? वेडा झालो. तुम्हाला तरी ऐकायचंय का? बंद करू? ऐकाय काय येत नाही माहिती का? आता आमच्या गड्यांची अवस्था काय झाली. महाराज कवा उरकतोय, मी कवा पोचका बांधतोय, ह्या गावात पळ कवा काढतोय. ही अशी अवस्था कसं होईल हो विठ्ठल? सज्जन वेळ कमी त्या पद्धतीने चालूया. हरीने माझी हरली चित्त भारत विसरले. भारत म्हणजे सगळा संसार विसरून गेले. आता कशी जावं? आता म्हणजे घरी जायला मला तोंडच नाही, तोंड नाही. मग आता कशी जाऊ? घरात बरा नव्हे लौकिक पारखी अशी सांगता होती. आता हे जर मी कुणाला सांगाय गेलो, तुकोबा म्हणतात बरं माऊली, हे मी जर सांगाय गेलो तर दिले येडा पहिलाची येडा तुका, पहिलीची येडी तू. तुम्हाला नऊ माऊली नाही तर हांचीला काय करते कोण? विठ्ठल विठ्ठल. आशीच्या मागे धावते मृगजळ दिशे साच पुनाशे खोटियाचे पिशी पुरे माशी पंख पाकडे कवय असले ग्रास गिळो सत्ता नाही. मा हारीन कसा हारीन? हरणाला पकडायला एक पारदी कमावली नीट आहे का? थोड्या वेळा हे हे बाबा महाराज बघितलंय, नसलं बघितलं, चित्र बघितलंय.
बघितलंय समजून जावा, हरिण बघितलंय. आता हरिण बघितलंय, ते हरिण इतकं कशाचं बिंग वाजत असतो पार, बिंग हा बिंग. आणि त्या बिंगाच्या नादात ते पारध्या जवळ जाते. मग पारधी तुमचा बी टपून बसलाय, पारधी तुमचा बी टपून बसलाय. त्यातनं सुटायचं असलं तर एवढाच उपाय, त्या पारध्याच्या तडाख्यातनं सुटायचं असलं तर नामाचं कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. नामाचं कीर्तन साधन पै सोपे. कारण लोक काय म्हणतात, कीर्तनापेक्षा याच्याकडे लक्ष लागलं असं नाही का? हा नाही ना. विठ्ठल भिंग तो पाणी भिंग वाजते. हरिण धावत गेलेला तिथं, विषय ओढी भुलला जीवा, याची कोण करील किंवा लुब्धे नारायणे भाव पावनी ठाम नदी. अरे देहाला येऊन काय केलं तुम्ही? खाऊन बुडवले पृथ्वीवर, सगळ्यांनी सत्यानाश केला. त्या पृथ्वीला सुद्धा कधी नमस्कार केला नाही. म्हणून केलाचा कधी नमस्कार? म्हणून पृथ्वी मातेला पहिल्यांदा उठल्या उठल्या नमस्कार केला. बाबा नमस्कार, तिला नमस्कार केला. अहो तुम्ही सांभाळत नाही, ती लेकरासारखी सांभाळते तुम्हाला. आम्हाला ही भारत माता लेकरासारखी सांभाळते रे बाई, लेकरासारखी. तिच्या जरा उपकार ऐकला तर डोळ्यात पाणी लाचे. त्या भारत मातेचा उपकार आहे आपल्यावर. उगाच नुसतं म्हणाय आई बाबा म्हणते ती बी कळणार. विठ्ठल हे बिंग वाजल्याबरोबर हरिण पारध्याच्या तडाख्यात गेला, बाण लागलेला आहे. विषय ओढी मुलला, विषय ओढी मुलला, याची कोण तुम्ही नका तुमचा विषय का नाही का? तुम्ही वासुदेव वासुदेव मला, मग काय म्हणतो? पिंगळा महाद्वारी बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारी. जागा झालो जागा झालो भातुकलीच्या खेळामधले राजाने राणी अंध्यावरती डाव फोडला अजूनही प्रेम कहाणी अंध्यावरती डाव फोडला अजूनही प्रेम कहाणी खेळामधले राजाने राणी बोला
मी झगा शिवला नावा ग बाई मी झगा शिवला नावा जो भातुकलीचा खेळ तुम्ही मांडलेला आहे. भातुकली कळते ही नवरी ही नवरा ही नवऱ्याची कळवणी तो नवरा ती तिचा वराड हे जा वराड वाढलंय जेवाय खा नाही तर घरी जा विठ्ठल. या विषयात बोललाय तुम्ही तुकोबाराचं पाहिले ते पाहे पडतो नाही. विषय लहान तसा हा भातुकलीचा खेळ आहे. संसार हा भुजंग आहे. तो तुम्हाला कधी खाईल याचा पत्ता लागणार नाही. म्हणून इथं या म्हणून इथं या. आता नेहमीप्रमाणे थोडक्यात मी तुम्हाला तुकोबारांना काय म्हणायचं या गवळींद्वारा तुम्ही सांगितलं. आता थोडंसं आजचा दिवस आहे ते भगवान परमात्माचं थोडंसं चरित्र वर्णन करणं आणि प्रत्येकाला माहीत आहे ज्ञात आहे तरी सुद्धा ते आज वर्णन करावायचं असतं. कुणाचं? कृष्णाचं. महाराज मी कुठं मला काय दिसलं झाले सकाळपासून सांगतोय दहीहंडी बांधा दिसते तिकडे वर बांधले का? मला वाटलं मंडपात आहे. मंडप व्यासपीठ तिकडे दहीहंडी तिकडे हे काय वानकडे विठ्ठल देवानं गोकुळात काय केलं? देव जन्माला कसा आला? देवाला म्हणजे किती नवसानं किती सायासानं किती कालांतरानं देवकी कोण होती पहिला आली आहे का? देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णाला अवतारी धारण केला. कुठं घेतला? कोणाच्या नगरीत? देव कृष्ण कुठं जन्माला? कृष्ण जन्मला कसे? कृष्ण बंदीशाळेत जन्माला. कोणाच्या नगरीत? कंसाच्या नगरीत जन्म झाला. आणि त्यावेळेला वसुदेव केला. मी थोडक्यात सांगतोय आपल्याला वेळ कमी नाही तर मला मी 3 तास कीर्तन ओळखायचं नाही. तुम्ही जर म्हणला करा तर थोडक्यात का लोक भुकेलेले तर हा कार्याचा प्रसंग मिळालाच पाहिजे. तर देव तिथं तर कितीतरी वर्षाची तपश्चर्या केली तेव्हा देवकीच्या पोटी. आता पहिलं लक्षात घ्या देवकी कोण होती ते सांगतो. देवकी कोण होती काय माहिती आहे का? माझी आणि शत्रुघ्नाची आहे. शत्रुघ्नाची आहे म्हणजे माझी धरून चला. आणि त्या आईनं राम अवतारा प्रभूला तिला मंत्र कोण सेविका दाशी तिनं तिचं कान भरलं. अगं ह्यो जर राम राजा बसला तू तुझ्या पोरांचं वाटूळच की आणि आपलं बी वाटू ऐकणारच. विठ्ठल विठ्ठल काय सांगतो तुम्हाला कुठलं काय बोलून सांगतो. ही काही काय झालं? राम अयोध्येला परत आल्यावर युद्ध करून परत आल्यावर कैकेयीच्या महालात गेले. साष्टांग दंडवत घातला. आईला दंडवत घातला. आईला नमस्कार घातला. मला वेळ नाही इतर आम्हाला म्हणशील बांधण्यामध्ये आमचं वयाचं आहे तसं काय करू नका. विठ्ठल विठ्ठल तर कैकेयी म्हणते रामा अरे मी एवढं तुला वनवासाला पाठवला आणि माझ्याच घरी पहिला आलास रे. माझ्याच घरी आला. कैकेयी म्हणते रामाला आई तुझ्यामुळे या दैत्यांचा नाश केला ग आई. तुझ्यामुळे दैत्य मारले. तुझ्यामुळे धर्म जागवला. तुझ्यामुळे लोकांना सुख दिलं. तुझ्यामुळे लंकेचा रावण मारला. हे तुझ्यामुळे एवढा मोठा दैत्यांचा नाश केला
ऋषी मुनींचा उद्धार केला, अहिलेचा उद्धार केला. मी येणार नव्हतो माते, मी येणार नव्हतो. पार्वती म्हणली शंकरला बघा तुमचा देव येडा झाला. नागा म्हणले ते जनादाला लागू, कुणाला सुट्टी द्यायचा नाही. थोडक्यात सगळं चरित्र सांगायचं मला थोडक्यात सगळं. तर कैकेयीच्या महालात गेल्यावर कैकेयी म्हणले रामा आता एवढं सांगतोय तर एक कर रामा, मी तुला फसवलं रे, मी तुला त्रास दिला, माझ्या पोटाला येशील का रे? आई कितीतरी वर्ष कितीतरी हजारो वर्ष तुला तपश्चर्या, त्यावेळेला वाटत ते करीन, पण राम यावा, राम गावा, राम घ्यावा. बोला की मा राम गावा, राम गावा, राम गावा, राम मग देवकी म्हणते रामा तू माझ्या पोटाला ये, तू पोटाला आला मी सुखी होईल. आई कौसाच्या नगरीत वसुदेव त्याचा तुझा विवाह होईल मथुरेत. त्यावेळेला मी तुझ्या पोटी अवतार येईन आहे, नको काळजी करू. किती तर वर्ष देवकीनं तपश्चर्या केली. आणि इकडे यशोदा गोकुळात नंद बाबाच्या घरात तीच कौशल्य बरं का माऊली, बरोबर का? यशोदा तीच कौशल्या, कौशल्या तीच यशोदा, कळलं? आणि मग अशा पद्धतीनं तिथं आता तो जाताना माहिती आहे, तुम्ही उलगणार लवकर काय झालं माहिती आहे का? त्या गोकुळात देवाचे सगळे जोडीदार पहिले आले होते, बरोबर? पेंद्या सुंदरमा वाकड्या वोकड्या हे अगोदर आले होते जन्माला आणि कृष्ण नंतर आला. आणि त्यावेळेला 60 वर्षाची म्हणजे आमच्या बायकोसारखी मान विठ्ठल विठ्ठल 8 वर्षाची म्हातारी म्हणजे यशोदा माऊली, माझी यशोदा माता जिला भगवान ती पेंद्याला म्हणते अरे पेंद्या तू सगळ्या काढण्याचा भविष्य सांगतोस, कोणाला सुखी दुःखी ठेवलं नाही. अरे माझ्या पोटाला पुत्राला हे म्हातारी लाज वाटते का तुला? वय काही तुझं विठ्ठल माझं वय काही नसलं पण माझी कोणला काहीतरी मला माझ्या पोटावर घाल काय बिबर पण एकदा मला माझी मोठी भर बघा माऊली स्त्रीचं दुःख एवढं, तिला किस्ती इस्टेट असू दे, किस्ती संपत्त असू दे, पण ती एक बाळ तिची पोच नाही उजवली, रात्रंदिवस तिच्या लक्ष कशावर लागले, दाई दाई बघून रडत असते पाठवण्याचा धावा, बाळ हवाय मला, मला बाळ हवाय असं केलं. देवकी तीच रामा माझ्या पोटाला हे रे रामा. देव गेले पण त्याच्या आधी सांगतो मग ती धावतं सांगते हे लग्न झालं, आकाशवाणी झाली, हे कौसा मूर्खा हिच्या लग्नात नाचतोयस ना, तिचा आठवा तुझा नाश करेल. मला आता सगळं सांगित बसत नाही. ते म्हणतो कसा म्हणतो बाल हत्या ब्रह्महत्येचं पाप आहे, बाळक म्हणले आठवा मारणार नाही, मग पहिल्याला कशाला मारणार? कोण म्हणते? कंस. ती म्हणलं आता बंद करा. तेवढ्यात परत आकाशवाणी झाली, हे कंसा मूर्खा मागणं शेवटचा पहिला कर, पहिला कितवाय तू देव, शेवटचा पहिला कर, पहिला कितवाय तू देव, कितवाय तू. मग कसं मी वापलं तरी तू आठवाय, कुठला आठवाईल करणार नाही आणि तुझा कवा गाळा गोटीली हे बी करणार नाही. विठ्ठल आणि मग हा आठवा
सहज नाही येणार. इतकी तपस्या केली. ती म्हणते देवा हे सिद्धवा हा एवढा मोठा मानव तुझ्या डोसक्यात घालते आपटते. माझ्या पोराला 2 पोरं एकदम होऊ दे. विठ्ठल राहू द्या. किंवा आम्हाला दिलेला बी नारळ राहू द्या. शिव नारळ कधी आपटला का त्याच्या नामदेवानं आपटला. शिव नारळ का जेवत नाहीस? तू जेवला नाही तर तुझ्या पायावर जीव देईल मी. मला सिद्धनाथ आला तुझ्या पायावर नाही प्रगटला तर आयोनी संभव प्रगटला नाही. जर सिद्धनाथ बाहेर आला तर मी सांगितलं पण त्याचं भजन करायचं तुला. आणि असा भगवान परमात्मा जन्माला आले. कृष्ण जन्माचा कधी झाला? कुठल्या महिन्यात झाला? कुठली तिथी होती? नक्षीदार कुठलं होतं? नक्षीदार होतं चित्र. किसण्यासारखं येडं खुळ चित्र. चित्रा मूळ नक्षत्र जन्माला आला. बरं विठ्ठल विठ्ठल. आणि हा कृष्ण कृष्ण कसा? कृष्ण जन्मला ग साई वद्या अष्टमीला. कृष्ण जन्मला साई वद्या अष्टमीला. अष्टमी रात्री प्रभूचा जन्म कधी झाला? दिवसा भगवान श्रीकृष्णाचा रात्री कृष्ण जन्मला साई वद्या अष्टमी रात्रीच्या 12 वाजता असा भगवान परमात्माचा अवतीर्ण झालेला आहे. आणि अवतीर्ण झाल्याबरोबर अगदी 8 वर्षाची मूर्ती मावली. मी धावतो जातो राहिले फक्त 20 मिनिटं. मला 20 मिनिटात जमत तेवढं करणार. नाही जमलं तर तुम्ही करा घरी गेल्यावर. विठ्ठल विठ्ठल. प्रगट देव 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या प्रगट झाली. पिता वसुदेव यांना सांगतोय बाबा मी आलोय तुमच्याकडे तुमच्या हाकेला बोलून. कृष्णा कृष्णा एवढा 8 वर्षाची मूर्ती तुझी. अरे मला कोण आहे म्हणेल? नाही आई म्हणणार. लहान हो रे बाळा लहान हो. तू एवढा मोठा असा मला कोणी आहे तुझी आई म्हणणार नाही. एकदम 8 वर्षाच्या पोरात 8 वर्षाच्या 12 वर्षाला आला. कोण? शुक महाराज 12 वर्षानं आलं. गर्भात आईच्या बामणाचं पारिया केळाया आलं. कापत कापत बाहेर आलं. नागडचं पळून खेडिया माझी हानम्याचं चाना. खेळात हानम्याचं चाना. कुठं तुमच्या गावात हानमा कोण आहे का? तोच चाना. विठ्ठल माऊली हानम्यामध्ये मारुती त्यानं म्हणून तू कोणाला विचारला काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्या सुमटा. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. कुठल्या गावात जावं? ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा. मी काढण्यात आलो. मी असा मी तसा मी असा मी महाराज मी कीर्तनकार. अरे तू तुझ्या घरात अशी तुला कोण खातो कीर्तन करायला? विठ्ठल देवाने सांगितलं मी लहान होतो. फक्त मी तुम्हाला सांगायला 8 वर्षात आलोय. आई देवकीला आई हानो हाक मारली. आई मी लहान होतो. कृष्ण लहान झाला आणि वसुदेवाला सांगितलं मला गोकुळात नंद बाबांच्या घरी घेऊन जा. रात्रीचे 12 वाजलेले. काय वसुदेवाला सूचना? पायात पेढे आहेत हातात पेढे आहेत. बंदी शाळेत आहेत ते दोघांना नवरपरी.
देवाने सांगितलं काही काळजी करू नका. देवाने त्या दरवाजाकडे पाहिल्याबरोबर स्वयंकाळा बेड्या सगळ्या पटापटा तुटल्या. भगवंताला लहान रूपात कशात घेतलं होतं? पाठ टोपलीत घेतलं होतं. टोपलीत घेतलं. गंगा माईला पूर होता. महिना कुठला होता? चैत्राचा नव्हता. महिना कुठला? श्रावण. असू द्या, श्रावण विठ्ठल. आज कृष्ण जन्म होतोय का नाही? मग महिना कुठला होता? मग कृष्ण जन्माला गावा श्रावणात विठ्ठल. यमुना थडीला पूर आले. यमुना नदीला दुतांड वाहते. वासुदेव त्या बाळाला घेऊन कृष्णाला घेऊन तसे शिरले. यमुना सरसर सरसर वाऱ्या लागली. वासुदेवाच्या तोंडात पाणी गेलेले माऊली. देवाने विचार करला, ही माझं दर्शन घेतल्याशिवाय खाली होणार नाही. पायाचा अंगुष्ठा त्या स्पर्श केला गंगेला. शिळा होते मनुष्य झाले. हॅलो अंगुष्ठा की लावल्या बरोबर नदी दुभंग झाली. फारशी गोकुळात गेली. त्यावेळेला गोकुळात नेताना काय म्हणले? नंदाच्या घराला मजले गोकुळाला. असा कंस जागा झाला. आला त्यानं दगड केला होता. मुलं मारायला दगड केला. मायाला धरली हिसकावली. बघितलं नाही कोण. गार 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 फिरली. माया हातात तुम्ही सटली. तुझा लाजीवादी मज काय उपजला माझ्या आधी. म्हणले तुला मारणारा माझ्या आधी आलाय. तू काही काळजी करू नका. लागलं 10 पियाला. आता काय करेल मला? आता कसं होईल माझं? मला इथवर घरी जाऊ देतील का नाही? का पैसे बी द्यायचे नाही तर इथं गेल्यावर पहिल्यानं माळा बटवला. त्याच्यावर अगोदर यशोदेकडे जाऊ. नंद बाबाच्या घरात लय वेळ नाही मावली म्हणून मी धावता जातो. गोकुळात आनंद झाला तो वेगळा. साखर गोड्या वाटली, पेढे वाटले. जाता जाता सांगतो सगळं काय आनंद होतो. गुड्या उभारल्या. आणि तुम्ही म्हणताय गुड्या कशाला? आमची गुढी सरळी आहे का? आमची गुढी सरळी असते का? आम्ही गुढी उभी केली आहे. तुमची गुढी सरळी आहे का नाही? आहे का नाही? मग तुमची गुढी सरळी आहे. ती आनंदाची गुढी उभा राखी. का मग तसं करता? आता आमच्या मुली बघा एकदा तोऱ्याला उभ्या राहिल्या. मला वाटलं खरंच कड काढणार. 1 तास कड निघाल. बसल्या खाली. अशा आमच्या मुली. काय करावं? कसा देव येईल तुमच्याकडे? नाही याचा विठ्ठल विठ्ठल. आणि मग यशोदेनं गर्गाचरण म्हणजे बाई गुणाचा बाळस गुरुगुणाच तान ग. बाळस गुरुगुणाच तान. बाळ दिसतंय गोजिरवान. बाळ दिसतंय गोजिरवान. गर्गावती घरान ग गोकुळ जाणारी. गर्गावती घरान ग गोकुळ जाणारी. ते महाबळ केलं बामणाच्या यशात. आणि यशोदेला सांगितलं तुझं बाळ सगुण आहे, गुणाचं आहे, चांगलं आहे, वाईट नाही. वाईट नाही म्हणाचा. बाळ माझा वाईट नाही म्हणाचा. देव वाईट नाही हो माऊली. हे वाईट नाही. देव तुम्हाला एवढ्याला सगळ्याला सांभाळतोय. अर्जुनाच्या रथावर सारथी झाला. नको त्याची कारणा केली. चोकोबाच्या बायकोच्या बाळात केलं केला असं माझा पांडुरंग माफ मामा बघा. आणि तुम्ही आम्ही आयतं माणूस शीत पडले. ते विषय झाला दे पाहुणे तिरपुडकडे इकडे का मी कीर्तनाला नाही करत. एवढं जा माणूस शीत पडले तेवढे तोंडात टाकायची. विठ्ठल यशोदे तुझं बाळाचं भविष्य बघायचं. बाळाला आणतेच का? बाळानं ओळखलं पहिलं गिरायक आलं. पहिलं गिरायक आले तर
यशोदा म्हणती सांगायला नाही 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 म्हणजे मी सांगतो त्याला काय कळत नव्हतं. मग ते बाळ कसं तळवे तळ हात टेकीत रंगनी रंगनात तो न देखील गवळण जशवंती जशवंती पैसांगे डाव्या गुडघ्याने गेलं की बाय गुडघ्यानं रांगेत तुझं म्हणले पार चोरट निघल पुढील निघल लबाड निघल चोरट होईल मूळ नक्षत्रावर जन्मवाले. देवानं ऐकून घेतलं. निर्जीव वस्त्र मला दाखवून पाठ बसाला पाठ पोतीला पाठ पाठीला पाठ या पाठाला सांगितलं हाताची धोपट पाठ कळलं. तिची अवस्था काय झाली. दानवा तुटलं पंचांग फाटलं धोतर गळाला ढोंगणाचं. तर असं त्याला सांगितलं अवस्था केली. झाले बरे तुमचं आले इरटा बाका सगळे दैत्य आले माऊली आपला वेळ झालेला आहे. खूप याला 3 तास का वेळ लागतो. या कार्यक्रमात तुम्ही झोपणार नाही माझ्या कार्यक्रमात हे मला 100% माहिती. पण माफ करा मला नाही सांगता येत वेळे अभाव खूप. तुमची आवड इतकी आहे मला मी किती बोलावं आणि तुमचं किती जोडं खावावं हेच करते. विठ्ठल विठ्ठल सगळी ही गाली रिटा पक्का. मग हे काय केलं हे लागलं दंगा करायला जायला. यशोदा म्हणते हे बोबड्या माझिया बोबडिया फोड्या करायला लागलो. यशोदा म्हणते थोड्या नको करू माझे बाबा बाबा थोड्या नको करू माझे बाबा यशोदेनं गणपतीला नवस केला. जाता जाता थोडक्यात सांगतो मोडकं सांगतो. गणपतीला नवस केल्यावर कृष्णानं काय केलं सगळं थांबलं. म्हणजे आईनं नवस केलंय गणपतीला महिनाभर थांबलं आणि गणपतीला एक दिवस आई मोदक घेऊन गेली लाडू वगैरे हारा भरून नेलं. तिला कृष्णाला म्हणलं इथं बस बरं का इथं बस हाल नका तुझं काय येईल इथं खाईल. हा बोका येईल बोका म्हणली येईल खाऊन जाईल. मग देव बाप्पा माझा उपाशी राहील. गणपतीला सांगितलं बोललास का नाही तुझा बी विवंत आहे गप बसायचं. हे बाबा तुला काय करायचं ते कर पण माझ्या वाटेला. तर तेवढं ते देव अवजना पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याची यशोदा नवल केवड नकळी काढून Thank you.
परमात्मा ज्या पृथ्वी तृप्त केली त्याला काही गरज होती का हो? तरी सुद्धा यशोदेला सर्वस्व दान केलं आणि ते मोदक सगळे खाल्ले आणि आई परत आली, अरे अरे कृष्णा, अरे मोदक कोणी खाली? अगं आई म्हटले मोठा बागुल आला होता, पहिला बागुल, महाराज बागुल माहिती आहेत का? मोठा बागुल आला होता. आपण म्हणतो का नाही, यशोदेवी कृष्णाला हे बागुल आहे बाहेर, जाशील पहिला बागुल, दुसरा बागुल, तिसरा बागुल, अशी बागुलची भीती होती. तर देव म्हणले, म्हणजे कृष्ण म्हणला आईला, यशोदेला, आई कुठला बागुल आला मला काय माहित ना. तर देवा म्हणली, तुझा देवा मीच आहे की विठ्ठल. असं करता करता काय गेला यशोदेला पुन्हा ते राहिलेलं उदाहरण तुम्हाला पटवून घेतो. नाही आमच्याला महाराजांनी सांगितलं असं का. मी काय सांगितलं, गोपाळ पहिले जन्माला आले होते, आमच्या डोक्यात तेवढंच राहून झालं. पेंद्या सुद्धा वाकडे भाऊ. यशोदेला पेंद्याने काय सांगितलं होतं, या वयात तुला मुलगा होईल, झाली तर मुलगी होईल. काय होईल? झाली तर मुलगी. आणि मुलगी झाली आणि पेंद्याला कळलं गोकुळात पोरगाच झाला. पेंद्या गप्पच बसलं. आता म्हणला मी इतक्या गावाचं भविष्य सांगितलं, गाडण्यात सांगितलेलं भविष्य या मी खोटं नाही ठरलं आणि तिरपुडीतलंच भविष्य कसं खोटं ठरलं. माऊली खरंच भविष्य माझं खरं झालं. माझी जी अपेक्षा होती या चेतनाताची की माझ्या माय बाप माझं कीर्तन नाही या भक्तीच रममान व्हावी, तशी आम्हाला पाहायला मिळाली. तुमच्यासाठी पुन्हा एकदा आनंद वाटला, आनंद असू येतो डोळ्यात माझ्या. हे 16 बघून तेवढी उपकार केली तुम्ही माझी. मी मला पहिलंच सांगितलं, तुम्ही नसता तर आम्ही नाही करते. तर मी काय सांगत होतो महाराज, सांगा मला तुमच्यातच बघत मला ती सांग, विठ्ठल विठ्ठल. कृष्णा तुम्ही सांगित होतो, थोड्या गणपतीचे मोदक खाली बागुल आले म्हणले, आई गेली, पश्चाताप झाला. पुन्हा हे झालं, बरीचशी खेळणी खेळली, खोड्या वगैरे केल्या, कारण वेळ संपलेला आहे मला, माफ करा. खोड्या केल्या, गवळण केला, गवळण झाला, गवळणी वेड्या झाल्या. बरं का, गवळणी सगळ्या कृष्णाच्या मुरलीनं बासरीनं वेड्या झाल्या. त्या गवळणीसाठी 6 महिन्याची रात्र केली देवानं. 6 महिन्यानं सूर्याला सांगितलं उगव, आणि तेव्हा सूर्य उगवला. तरी मी त्या गवळणी भक्तिरूपात लीन झालेल्या शिव्या द्यायला लागल्या त्या सूर्य नारायला. तुला लाज नाही का वाटत? आम्ही खेळत होते ते बघा, देवाबरोबर खेळणाऱ्या म्हणून 16 सहस्र नारी बरोबरही ब्रह्मचारी सगळ्या भक्तिरूपाने त्या होत्या. त्या गवळणी होत्या, त्या बायका नव्हत्या. आपण म्हणतो एवढ्या बायका केस नाणे केल्या, मग एक फाकड्यानं 3 केले तर काय होईल? विठ्ठल विठ्ठल. आपली समज मी मोडकं तोडकं बरं का माऊली, धावता सांगितलं तुम्हाला, माफ करा वेळ लागतो. मी पहिलंच सांगितलं 3 तास वेळ लागतो या काल्याच्या कीर्तनाला, त्याशिवाय कीर्तन. आणि मग गाईचे गोशाळेत कुठं राहण्यात जायला चेंडू पाण्यात गेला कसा सांगणार, पाण्यात गेला कसा आपलं कीर्तन सेवा संपत आली. कारण लोक पुढे कीर्तनाचे नाही, काय खेळायचं सुख, खांदी भार पोटी हो. पण का गवळी गोकुळ का मागली? कानोबा तुझी घोंगडी आम्हाशी का दिली? आमची घोंगडी वाईट, तुझी घोंगडी सत्व गुणाने मिळलेली आहे रे बाबा, आणि तुझी घोंगडी मिळाला म्हणून काय कर. ही रुसली तर रुसल्यावरती कृष्णाला काय सांगते, कानोबा निवडिया फुली बोलणी, कानोबा आमच्या गुलाबचा सण नाही, आमच्या बसायचं नाही, तुझ्या व्हायचं नाही, तुझ्या जर कामाला नाही देत नाही, आमचं तुझं देत नाही. तू राजाला पोर काय, आम्ही गरीबाची पोर, आमच्याकडे काय काय 3 पोळ्या 1 भाकरी, 1.5 कानावला 1 चोळी, आम्हा धाडल्या वैल फसवून आमची खायची कानात ते दुसरं सांगतो माऊली, काना कृष्ण काना तर महाराज सोड रे
चला ना. आई मला दे दे, 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 आई दे. आई मला दे दे, आई मला दे दे, आई मला दे दे, आई मला दे आई मला दे दे, आई मला दे दे, आई मला दे दे, आई मला दे दे. जे दिसत नाही पण आहे ते भगवान मागतोय. आई मला ते दे. तुम्ही म्हणताय मला ते दे आणि हे बी दे आणि माझा संसार तूच उभा कर. तर तुमचा संसार या देहगावचा तुम्हीच करायचा आहे माय बापू. आणि या देहगावचा संसार तर कीर्तनातच होतो, लक्षात घ्या. म्हणून माझ्या माता भगिनी खूप चांगल्या प्रेमळ मनाने पुन्हा पुन्हा तुमचे मला का बरं असं वाटतं. खरोखर तुम्ही मला सहकार्य केलं. ही बोबडा आम्ही येडा पोरगा, आम्हाला काय कळते हो तुमच्या पुढं बोलायचं. तरीसुद्धा जमत सगळी बोललो. आता अभंगाची घेतो. हरिने माझे हरले चित्त, भार भीत विसरले, आता कैशी जाऊ घराबरानो गेलो की कर. पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुठी खातील, आता कैशी जाऊ घरा बरानो गेलो की कर. तुका म्हणे निवांत राही, पाहिले ते पायी उतरले ठोपार तुम्हाला जय जय करविली चैशी केली कटकट 7 दिवस, वाकुडे का नीट देव जाणे, कोकिळ मंजुळ गातशे वाणी, शिकविता धनी वेगळाची. मायबाप तुमच्यामुळे शिकलोय, तुमचा आशीर्वाद होता म्हणून शिकलो. काय मी पामरे बोलावी उत्तरे, मज त्या विश्वंभरे बोलविली. अशी तुमची 7 दिवस आमच्या पद्धतीने आम्हाला सेवा. जाता जाता पुढचं भजन घेणे अगोदर सांगतो माऊली. आज तुमच्या पारायण कमिटीनं ग्रामस्थांनी सर्वांचा सहभाग असताना त्यात आता कमिटीतली नावं घेत नाही, पण आम्ही पाक मळलो होतो बघा. पाक मळतो पांढरे खड केलं आम्हाला सगळेच, धुणच काढलं यांनी. कळलं नाही कळलं. माऊली या अंगावरचं वस्त्र त्या माऊलीने घातलं आणि हे पांढऱ्या वस्त्रासारखं राहिलं तर आम्हाला या गादीवर मान आहे माऊली. नाही तर आमच्या कपड्यावर डाग पडला ना, आम्हाला कुत्रा नाही विचारणार कुत्रा. म्हणून कीर्तनकारांना जबान आवडून बोलावं, कोणी बी बोलू दे, आपण भान ठेवावं काय बोलतो. माय बाप तुमच्या मातीत शेवट करतो मी. आमच्या गुरुजीने हे नाही शिकवलं, तुला सेवा दिली रे तेवढीच करू नये गुरु का, तुला सेवा दिली तेवढीच कर. कोणाचं ओलं धनु काढू कोणाचं नाही परत उद्धार येणार तू नाही. म्हणून माय बाप
शेजाऱ्याचं बी वाकडं बघू नका, गावाच्यातलं वाकडं बघू नका, आणि आमचं तर बघूच नका, नाही तर पुन्हा इथं यायचं नाही. वाकडं बघण्याचा अर्थ कळलं, दुसऱ्यावरची वाईट नजर कधी ठेवू नका. दुसऱ्याचं चांगलं चिंता, तुमचं चांगलं झाल्याशिवाय दुसऱ्याचं चांगलं नाही करता आलं आणि वाईट कवाच बघू. एवढं करा म्हणून माणुसकीचा धर्म पाळा. तर आमच्या विष्णुबाळा सुद्धा म्हटले, शेवटची इच्छा काय विष्णुबाळाला विचारलं. विष्णुबाळाने सांगितलं, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, माझी शेवटची इच्छा एकच आहे, मला गांधींचा फोटो बघायचा. कोणाचा? गांधीजींचा फोटो बघायचा. काय म्हणलं असं विष्णुबाळा? असे काय म्हणलं असं? खरा तो एकच धर्म जगाला, जगी जे ही नाती पतित जगी दीन पद दलित उठवावी जगाला श्रीमान. मला विषय बोलायचं नाही. ते कालची शिकवण पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असेल, लाल बहादूर शास्त्री असतील, त्यावेळेची मला शिकवण. जगाला प्रेम दिलं आणि जगासाठी नुसत्या पंचावर राहिले, अंगावर गोंधळ, ते महात्मा गांधी. मग ते काय म्हणले, आणि जाता जाता का वाक्य सांगते माऊली, तुमच्यातलं वैर मावळ. जसा सूर्य त्या दिशेला जातो, तर भावकीत कुणाच्यात वैर असेल ते मावळू द्या. कार्यक्रमात आल्यावर सगळे एकरूप व्हा. विष्णुबाळांनी एक सांगितलं, साहेब माझी कसली इच्छा नाही, मला भाजी दिलं तरी चालत, पण इथून पुढं गावात कसलंच वैर होऊ देऊ नका. एकमेकानं सवासन आनंदानं राहा, भक्ती प्रेमानं. तुका म्हणे निवांत कृष्ण म्हणे कंटे धरला कृष्ण मणी, कंटे धरला कृष्ण मणी, कंटे धरला कृष्ण मणी, कंटे धरला अवघा जय प्रभात, अवघा जय प्रभात, प्रकाश